शरद पवार गेम फिरवतील हा विश्वास मवियाच्या प्रत्येक नेत्याला आजही आहे। लोकसभेला पवारांनी ती करामत करून दाखवली, पण त्याहून जुना दाखला दिला जातो तो 1985 सालचा। 1985 साली शरद पवारांचे सगळे आमदार फुटून गेले होते। पवारांसोबत फक्त 4-5 जणच राहिले होते। अशा वेळी शरद पवारांनी वातावरण निर्मिती करून एकूण 54 आमदार निवडून आणले। पवारांनी तेव्हा शेतकरी दिंडी काढून शेतकऱ्यांमधली अस्वस्थता ओळखून वातावरण फिरवलं होतं। पण त्याहून महत्त्वाचं योगदान पवारांच्या मागे राहणाऱ्या जिल्ह्यांचं होतं। पवार बेल्ट म्हणून ओळखल्या जाणारे हे मतदारसंघ कोणते होते, ते जिल्हे कोणते होते, जिथून पवारांनी 1985 साली आपले आमदार निवडून आणले होते। आजही पवारांचा भरोसा त्याच जिल्ह्यांवर आहे का? आजही पवारांनी तिथूनच आपले उमेदवार दिलेत का? समजून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। 1980 साली केंद्रात सत्तेत आलेल्या इंदिरा गांधींनी शरद पवारांचं पुलोचं सरकार बरखास्त केलं। निवडणुका लागल्या आणि उर्स काँग्रेसच्या वतीनं पवार या निवडणुकांना सामोरे गेले। या निवडणुकीत उर्स काँग्रेसला 47 जागा मिळाल्या, तर 187 जागांसह इंदिरा काँग्रेस एकतर्फी सत्तेत आली। त्यानंतर उर्स काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली। यशवंतराव चव्हाणांनी खरी काँग्रेस कोणती याचा कल जनतेनं दिला आहे असं सांगत उर्स काँग्रेसच्या आमदारांना योग्य तो मेसेज दिला आणि शरद पवार लंडनच्या दौऱ्यावर असताना काँग्रेस उर्सचे 4-5 आमदार वगळता सगळे नेते इंदिरा काँग्रेस सोबत सत्तेत विराजमान झाले। या राजकारणातून पवारांचं विरोधी पक्षनेतेपद सुद्धा गेलं। मात्र पवारांनी दरम्यानच्या काळात नेहमीप्रमाणे महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली। एस काँग्रेसकडून ते 1985च्या निवडणुकांना सामोरे गेले। लोकांची अस्वस्थता काय आहे ती नेमकी हेरली, त्यानुसार जिल्हे आखून घेतले आणि उमेदवारी दिली। पवारांनी तेव्हा कोणते जिल्हे हेरले होते, महाराष्ट्रातले कोणते जिल्हे त्यांच्या मागे राहिले होते ते पाहूया। या निवडणुकीत पवारांनी सर्वाधिक आमदार निवडून आणले होते ते नाशिक जिल्ह्यातून। नाशिक जिल्ह्यात तेव्हा विधानसभेच्या एकूण 14 जागा होत्या। त्या 14 जागांपैकी 7 जागा तेव्हा पवारांच्या एस काँग्रेसनं जिंकल्या होत्या। इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला, दाभाडी, कळवण आणि बागलाण या 7 मतदारसंघात पवारांनी आपले उमेदवार निवडून आणले होते। हा बेल्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा होता। पवारांनी कांदा प्रश्न हेरला होता आणि शेतकरी दिंडीत मिळालेला लोकांचा प्रतिसाद जोखून इथून उमेदवार दिले होते। नाशिक जिल्ह्यातून पवारांसोबत मालोजीराव मोघल कायम राहिले होते। त्यांची जागा आहे अशी निवडून आली। पवारांनी नव्यानं निवडून आणलेल्या जागांमध्ये सिन्नरमधून वंजारी समाजाचे तुकाराम डिगोळे, दाभाडी म्हणजेच आजच्या मालेगावमधून पुष्पाताई हिरे या निवडून आल्या होत्या। आज या 7 जागांचा हिशोब लावला तर या 7 जागांपैकी आज शरद पवार सिन्नर, येवला आणि बागलाण या 3 जागा लढवतायत। एस काँग्रेसमधून पवारांनी ज्याप्रमाणे वंजारी समाजाच्या तुकाराम डिगोळेंना निवडून आणलं होतं, तसंच यावेळी पवारांनी वंजारी समाजातूनच येणाऱ्या उदय सांगळेंना तिकीट दिलंय। येवल्यातून माणिकराव शिंदे तर बागलाणमधून पवारांनी दीपिका चव्हाणांना तिकीट दिलंय। आज 15 विधानसभेच्या जागा असणाऱ्या मतदारसंघात पवार 5 जागा लढवतायत। नाशिक नंतर पवारांना साथ दिली होती ती पुणे जिल्ह्याने। तेव्हा पुणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ होते। यापैकी 6 जागांवर पवारांनी एस काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणलं होतं, ज्यामध्ये जुन्नर, खेड आळंदी, बोपोडी, शिरूर, दौंड आणि बारामती या जागांचा समावेश होता। या 6 जागांमधली बारामती हा पवारांचा बालेकिल्ला, ते इथून निवडून येणारच होते। पण पुणे जिल्ह्यातली महत्त्वाची जागा होती ती जुन्नरची। पवारांनी एस काँग्रेसच्या तिकिटावर इथून तेव्हा वल्लभ बेनकेंना निवडून आणलं होतं। अजित पवार गटाकडून उमेदवार असलेल्या अतुल बेनकेंचे ते वडील। सध्याची गणितं पाहायची तर या 6 जागांपैकी जुन्नर, शिरूर, दौंड आणि बारामती इथं पवारांनी आपले उमेदवार दिले आहेत। बोपोडी मतदारसंघ शिवाजीनगर आणि वडगाव शहरी या 2 मतदारसंघांमध्ये विभागला गेला। वडगाव शहरीतून पवारांनी आपला उमेदवार दिलाय। 1985 साली पुणे जिल्ह्यातल्या ज्या जागांवर पवारांचे उमेदवार निवडून आले होते त्यापैकी फक्त खेड आळंदीचा मतदारसंघ पवारांनी आज ठाकरे गटाला सोडल्याचं दिसतंय। 1985 साली पवारांचे 3ऱ्या क्रमांकाचे उमेदवार ज्या जिल्ह्यानं दिले होते त्या जिल्ह्याचं नाव होतं औरंगाबाद। आजचा संभाजीनगर आणि तेव्हाचा औरंगाबाद जिल्हा असणाऱ्या या जिल्ह्यानं पवारांना 5 आमदार निवडून दिले होते। विशेष म्हणजे तेव्हा संभाजीनगर जिल्ह्यात फक्त 7 जागा होत्या। 7 पैकी 5 जागांवर एस काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते। म्हणजेच स्ट्राईक रेटच्या बाबतीत संभाजीनगर जिल्हा सगळ्यात वरती होता। 1985 साली पवारांनी जिंकलेल्या जागा होत्या कन्नड, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद पश्चिम आणि पैठण। या निवडणुकांनंतर पवार काँग्रेसमध्ये सामील झाले। शिवसेनेनं
खान हवा की बाण हवाचं राजकारण मोठं केलं आणि संभाजीनगर जिल्ह्यात सेनेनं आपलं वर्चस्व निर्माण केलं। या स्थित्यंतराचा परिणाम म्हणजे आज संभाजीनगरमधून पवारांनी फक्त गंगापूरची जागा आपल्याकडे ठेवल्याचं दिसतं। सतीश चव्हाण यांच्याकडे पवारांनी गंगापूरची जबाबदारी दिली आहे। अर्थात सर्वाधिक जागा देणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्याची स्पेस पवारांकडे आज नसली तरी त्यांनी आपली संपूर्ण ताकद गंगापूरमध्ये लावल्याचं दिसतं। बाकी 1985 मध्ये ज्या जागा पवारांनी जिंकल्या होत्या तिथे ठाकरे गटानं उमेदवार दिल्याचं दिसतं। त्यानंतरचा जिल्हा होता जळगाव। इथूनच पवारांनी शेतकरी दिंडी सुरू केली होती। या जिल्ह्यानं पवारांना 5 आमदार निवडून दिले होते। तेव्हा जळगाव जिल्ह्यात एकूण 12 जागा होत्या। पवारांनी जिंकलेल्या 5 जागा इदलाबाद म्हणजे आजचं मुक्ताईनगर, चाळीसगाव, पारोळा, चोपडा आणि जळगाव। चोपड्यातून अरुण गुजराती, जळगावमधून सुरेश जैन असे आमदार पवारांनी तेव्हा निवडून आणले होते। आज शरद पवार मुक्ताईनगर आणि जळगाव ग्रामीण या 1985 साली जिंकलेल्या जागा लढतायत। तेव्हा जळगाव शहर आणि ग्रामीण हा एकच मतदारसंघ होता। मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे आणि जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव देवकरांना पवारांनी उमेदवारी दिली आहे। जळगाव मागोमाग नंबर होता तो सातारा जिल्ह्याचा। पवारांना सातारा जिल्ह्याने 10 पैकी 3 आमदार निवडून दिले आहेत। माण, पाटण आणि कराड उत्तर अशा त्या 3 जागा। पाटणमधून तेव्हा विक्रमसिंह पाटणकर निवडून आले होते। ही जागा ठाकरेंना सुटली असली तरी आजही तिथे पाटणकर अपक्ष म्हणून मैदानात आहेत। कराड उत्तरमधून श्याम आष्टेकर निवडून आले होते। आजही ही जागा पवारांकडे आहे। इथून पवारांनी बाळासाहेब पाटलांना पुन्हा मैदानात उतरवले तर माणमधून पवारांनी प्रभाकर घारगेंना तिकीट दिलंय। अर्थात ज्या 3 जागा पवारांनी तेव्हा जिंकल्या होत्या त्यापैकी 2 जागांवर पवारांनी आपले उमेदवार दिले आहेत। पुढचा जिल्हा बीड। बीड जिल्ह्यात पवारांनी 1985 साली 3 आमदार निवडून आणले होते। माजलगाव, गेवराई आणि केज या त्या 3 जागा। गेवराईतून शिवाजीराव पंडित, माजलगावमधून मोहन सोळंके, केजमधून भागोजी सातपुते हे 3 या जागांवरून निवडून आले होते। सध्या या 3 जागांपैकी पवारांनी माजलगाव आणि केजमधून आपले उमेदवार उभे केलेत तर गेवराईची जागा पवारांनी ठाकरेंना सोडली आहे। त्यानंतरचा जिल्हा सोलापूर। सोलापूरमधून पवारांनी एस काँग्रेसचे 2 आमदार निवडून आणले होते। तेव्हा सोलापूरमध्ये एकूण 13 विधानसभा मतदारसंघ होते। या 13 पैकी 2 आमदार निवडून आणणं तुलनेत बॅकफुटला घेऊन जाणारी गोष्ट होती। तेव्हा मंगळवेढ्यातून लक्ष्मण ढोबळे आणि बार्शीतून दिलीप सोपल एस काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते। आज मंगळवेढ्यातून मैत्रीपूर्ण लढत आहे तर दिलीप सोपल ठाकरे गटाकडून उभा आहेत। सोलापूरप्रमाणे अहिल्यानगर अर्थात तेव्हाच्या अहमदनगर जिल्ह्यातून पवारांनी नगर दक्षिण आणि श्रीरामपूर अशा 2 जागा निवडून आणल्या होत्या। नगर दक्षिणमधून दादासाहेब कळमकर आणि श्रीरामपूरमधून दौलतराव पवार हे 2 पवारांचे आमदार विजयी झाले होते। दादासाहेब कळमकर हे नगर शहराचे शरद पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचे चुलते। पूर्वी नगर दक्षिण आणि नगर उत्तर अशा 2 विधानसभा होत्या। या दोन्ही विधानसभांचा मिळून 2009 साली नगर शहर असा विधानसभा मतदारसंघ तयार झालाय। आगामी विधानसभेसाठी इथून पवारांनी अभिषेक कळमकर यांना उतरवलंय तर श्रीरामपूरची जागा काँग्रेसला सोडली आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा। इथून देखील पवारांनी 2 आमदार निवडून आणले होते। एक होते कागलमधून सदाशिवराव मंडलिक आणि दुसरे होते राधानगरीचे बजरंग देसाई। राधानगरी पवारांनी आपला माणूस देऊन ठाकरेंसाठी सोडली तर कागलमधून समरजित घाटगेंना मैदानात उतरवलं। तेव्हाचा उस्मानाबाद आणि आजच्या धाराशिवनं देखील 2 आमदार पवारांना निवडून दिले होते। तेव्हा धाराशिव शेकापचा बालेकिल्ला समजला जायचा। इथल्या 3 जागांपैकी पवारांनी 2 जागा जिंकल्या होत्या हे विशेष। धाराशिवमधून पद्मसिंह पाटील आणि परांड्याचे महारुद्र मोटे हे ते 2 आमदार। आज परांड्यातून पवारांनी महारुद्र मोटे यांचे पुत्र राहुल मोटेंना मैदानात उतरवलंय तर धाराशिवची जागा ठाकरे गटाला सोडली आहे। जालना जिल्ह्याने देखील पवारांना 2 आमदार निवडून दिले होते। बदनापूर आणि परतूर या त्या 2 जागा। यापैकी बदनापूरमधून पवारांनी बबलू चौधरींना मैदानात उतरवलंय तर परतूर ठाकरे गटाला सोडलंय। नांदेडमध्ये नांदेड आणि हदगाव या दोन्ही जागा तेव्हा पवारांनी जिंकल्या होत्या। विदर्भाचा आकडा सांगायचा तर पवारांनी 85 साली विदर्भातून 10 जागा निवडून आणल्या होत्या। नागपूरमधून काटोल आणि उमरेड, वर्धा जिल्ह्यातून हिंगणघाट आणि आर्वी, बुलढाणा जिल्ह्यातून चिखली आणि सिंदखेड राजा, अमरावतीतून तिवसा, गोंदियामधून तिरोडा, गडचिरोलीमधून आरमोरी तर चंद्रपूरमधून ब्रह्मपुरी अशा 10 जागा पवारांनी तेव्हा जिंकल्या होत्या। या 10 जागांपैकी आज शरद पवार काटोल, आर्वी, हिंगणघाट, सिंदखेड राजा आणि तिरोडा अशा 5 जागा लढताना दिसतायत। याशिवाय ठाणे जिल्ह्यातील शहापूर, लातूर जिल्ह्यातील औसा आणि परभणी जिल्ह्यातील पाथरीतून
पवारांनी एक एक आमदार निवडून आणले होते। त्यापैकी फक्त शहापूरची जागा पवारांकडे असल्याचं दिसतं। विभागानुसार सांगायचं तर तेव्हा मराठवाड्यानं पवारांना सर्वाधिक चांगली साथ दिली होती। इथून पवारांचे 16 आमदार निवडून आले होते। खालोखाल पश्चिम महाराष्ट्रातून पवारांचे 15 आमदार निवडून आले होते, तर उत्तर महाराष्ट्रातून 12 आणि विदर्भातून पवारांच्या 10 जागा निवडून आल्या होत्या। यातल्या बऱ्याच जागांवर पवारांनी पुन्हा आपले फासे टाकल्याचं आपल्याला दिसतं। त्याचसोबत जसं तेव्हा महारुद्र मोठे आले होते, आज त्यांच्या मुलाला तिकीट दिल्याचं दिसतं। अशी नवी जुनी समीकरणं देखील पवारांनी लावल्याचं आपल्याला दिसून येतंय। या घडामोडींबद्दलच्या आणि राजकारणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।